कितें थरलें आनी कशा पद्दतीन फुडें वचपाचो? सगळ्यांत पयलीं आमी धन्यवाद म्हणूंक जाय आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक, कित्याक म्हणजे तेंच्या खातीर हे आयज सक्सेसफूल जाला. कित्याक आमी फॉलोअप करतात. म्हजें स्वप्न आसलें रवींद्र भवन हाडपाचें आनी आमदार ह्या नात्यान जे 20 वर्सां पेंडींग जो हे आसलो म्हणजे कलाकारांक जो वाट पळयताले 20 वर्सां ती आयज खंय तरी फुलफील जाता. आनी कितें जाय म्हणजे रवींद्र भवनान कितें कितें गोंयान जे रवींद्र भवन आहा त्याच्याहून हांगासर कितें आमी आनी फॅसिलिटीज दिवंक शकता, मॉडिफिकेशन करूंक शकता. त्या कारणां खातीर काल काही कलाकारांक घेवन आमी डिस्कशन केलें. सो आणखी आमचे मेन कलाकार आख्या पेडणे तालुक्यान आहा तांकां आमी एड करतले, स्टेप वायज चालू करतले. प्लस सगळ्यांक आमी म्हणजे कॉन्फिडन्सान घेवन फुडें वतले. कित्याक आयज थंयसर आमचे जे कलाकार आहात पेडण्यातले जे तेंचे ज्यांच्यांनी नांव कमयलां आख्या देशभरात तेंच्या थंयसर एक आर्ट गॅलरी करची आनी आमची भुरगीं थंय शिकोवंक वयतली. म्हणजे थंय गुरुकूल एक केला भितर प्रपोज केला. ते भुरगीं शिकोवंक वयतली तेन्ना आमचे जे कलाकार जावन गेले तेंकां एंटायर हिस्ट्री ती आसूंक जाय. कित्याक आमच्या भुरग्यांक कळोवंक जाय की आमचे कलाकार कोण कोण कशे कशे आसले ते. त्या प्रमाणे हांवूय हॅपी आहा की एट लास्ट रवींद्र भवन जाता आनी एप्रॉक्स आमी दिवाळे कडेन आमी फावंडेशन स्टोन घालूंक शकतात आनी सुरवातूय. टोटल एरिया कितली आसा? टोटल एरिया 50,000 आहा. रेव्हेन्यू लँड ती रेव्हेन्यू लँड आमी ट्रान्सफर आर्ट एंड कल्चराक केल्ली आहा आनी ऑलरेडी कन्सल्टंटूय आतां हे 2-3 दिसांनी अपॉयंट जातलो. ते प्रमाणे डिझायनींग चालू जातलें. रफली आमी कशें जाय ते तेंकां कालच्या मिटिंगेक सांगलां. सो आतां मागीर बाकीचे कलाकार जे एड जातले आनी पंचायत लोकल पंचायत किंवा आनी कोण जर लिडर्स आहात किंवा कलाकार जे उरले तांकां वांगडा घेवन तेंचे सजेशन्स घेतले आनी हे रवींद्र भवन फुडें करतले. हे करता आसतना पेडण्यातले काही कलाकार आसा त्यांची हिस्ट्री कशा पद्दतीन तुम्ही? ऑलरेडी थोड्यांची हिस्ट्री आमच्याच कलाकारांकडे काल मिटिंगेक ते डिस्कस करतले. जे कलाकार जे म्हणजे सिनियर कलाकार आहात तांकां इतिहास थोड्यांची खबर आहा, कोण कलाकार कितले आनी खंय खंय अचीव केला. त्या प्रमाणे आमी तांकां एप्रोच तेंच्या फॅमिलीकूय एप्रोच करतले आनी फॅमिली कडल्यान सगळे डिटेल्स सगळे घेतले आनी ते डिस्प्ले करतले. मागीर एकच त्या राजीव कला मंदिर जशें आसा त्या पद्दतीच्या धर्तीचेर आसतले वेगवेगळे थिएटर्स अशे वेगवेगळे थिएटर्स आहात प्रपोज केले. म्हणजे फेज 2 फेजींनी घेतला. फेज 1 फेज 2. फेज 1 आमी ऑडिटोरियम आनी ओपन एअर थिएटर आनी तशेंच 10,000ची स्टँडींग कॅपेसिटी जे ओपन एअर दवरला. हे फर्स्ट प्रायोरिटी आनी गुरुकूल भुरग्यांक शिकपा खातीर हे फर्स्ट फेजीन घेतला. सेकंड फेजीन बाकीचे इतर गोश्टी आहा. ब्लॅक बॉक्स आहा, एक थिएटर आहा जो आयनॉक्स बीन तूं पळयता PVR बीन त्या टायप प्रमाणे थंयसर एक थिएटर प्रपोज केला. सो फर्स्ट फेजीक आमी ऑडिटोरियम आनी ओपन थिएटर घेतलेले. पेडण्यान वेगवेगळे कलाकार आसात त्या कलाकारांक तातूंत समाविष्ट करपाचो आसा काय जॉबाच्या हितून? जॉब्स क्रिएशन आतां थंयसर जॉब कशे पद्दतींतले क्रिएट जातले ते इम्पॉर्टंट आहा. आतां टिचर्स म्हणटात ते आमचे आर्ट एंड कल्चराचे म्युझिक टिचर्स आहातूच. आतां थंयसर बाकीचे जे आहात म्हणजे पिवन जो म्हणजे MTS किंवा आनी हेल्प डेली वेज हेल्पर जावं ड्रायव्हर्स जावं आनी कितें LDC वॉटेवर थंय जो स्टाफ लागता तो आमी एक्चुअली गोवा ह्युमन रिसोर्सांतल्यान हे करतात. म्हणजे आतां कितें केलां गव्हर्मेंटान की लोवर लेवल म्हणजे LDC टू MTS कितें पोस्ट आहात ते गोवा ह्युमन रिसोर्सांतल्यान घेवचे पडटा. ते प्रमाणे गोवा ह्युमन रिसोर्सांतल्यान घेतले पूण सगळे जाण पेडणे तालुक्याचेच आसतले थंयसर. सो हे प्रोजेक्ट येताना आमी लक्ष दिवंक जाय आमी पेडणे तालुक्या पेडण्याच्या लोकांक रोजगार कसो मेळटा. अंदाजे कितले पर्यंत म्हणजे कितले कामगार थंय लागतले? पळय अजून कन्सल्टंट अपॉयंट जावंक ना. डिझायनींग करतले तेचेर तेंच्यांनी स्टाफाची कॅपेसिटी कितली म्हणजे स्टाफ रिक्रूट कितले करूंक जाय कसले कसले पद्दतीन ते सगळे ते कन्सल्टंट हे ड्राफ्टिंग करतले. त्या प्रमाणे त्या टायमार आमकां कळटले कितले जॉब्स क्रिएट जातले आनी कसले कसले फॅसिलिटीज क्रिएट जातले. आतां जी कालची आमी जी कमिटी पळयली तातूंत सगळे जेंट्सच दिसताले. लेडीजांक तातूंत सहभाग केले? तुका त्याच सांगल्या प्रमाणे आमी लेडीज सुद्दां महिला जी आहात आमची कलाकार आहात तांकां म्हणजे ते भुरगीं म्हणजे खंयचे म्हणजे फिल्ड्स डिफरंट आहा. फॉर एक्झाम्पल म्युजिकान कोण आसतलो, नाटकांनी कोण आसतलो, परत मेन आमकां जाय ते लायट इफेक्ट्स लायटीचे कोण तरी एक्सपर्ट्स जाय, परत सावंड जाय. सो हे वेगळे वेगळे म्हणजे रवींद्र भवन म्हटल्यार प्रत्येक गोष्टीन जे कलाकारांक लागता ते फिल्डातले ते मनीस थंय आसूंक जाय. कित्याक ते कन्सल्टंट सगळे डिझायनींग करतलो बरें आहा तो कन्सल्टंट ऑन बोर्ड आपणाक कोण कोण
म्हणजे एक्सपर्ट्स हाडटलो, पूण तेका व्हेरीफाय करप, क्रॉस काउंटर करप हे आमच्या लोकांचे म्हणजे आमचे कलाकार जे आहात तेंचे काम आसतलें. सो आमी मायन्युटली मॉनिटर करता, कित्याक खंय खंय पळयता आमी खंय रवींद्र भवन उदीक येता, खंय सावंडाचो मातसो प्रॉब्लम आहा, हे कसले इश्यू जावचे न्हू म्हणून आमी पयलींच आमची पेडणे तालुक्याची आख्खी कमिटी काडपाची थारायला आनी त्या प्रमाणे पद्दतीन फुडें वयता. एप्रॉक्सिमेटली अमाउंट कितली आसा? टोटल अमाउंट तो 110 crores केल्लो, पूण सद्दां आमकां एलोटेड बजेट हा 55 crores, म्हणजे ताका लागून म्हटल्यार फर्स्ट फेज आमी 55 crores घेतले, सेकंड फेज आमी 55 crores. म्हणजे पयलीं आमी आतां काम करतले, म्हणजे आमी जर दिवाळीक स्टार्ट केले जाल्यार आमी टार्गेट दवरला विदीन एका वर्सा भितर, 1 ते 1.5 वर्सा भितर तो फर्स्ट फेज कंप्लीट करप. कित्याक फर्स्ट फेजीक चड हें कांय ना, ओपन एअर थिएटर आनी ऑडिटोरियम म्हटल्यार ते इजिली जावं शकता.